आता नीट प्रकरणासंदर्भातली बातमी आहे। प्राध्यापिका मनीषा हवालदारला पुण्यातनं या संदर्भात ताब्यात घेण्यात आलंय। मनीषा हवालदारचं पेपरफुटी प्रकरणामध्ये नाव आहे। हे दुर्दैव असल्याचं विनायक वायकर यांनी दिलेली प्रतिक्रिया। विनायक वायकर हे मनीषा हवालदार राहत असलेल्या लक्ष्मी निवास सोसायटीचेच रहिवासी आहेत। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आतापर्यंत 11 जणांना अटक झाली आहे। मात्र पुण्यातून मनीषा हवालदार नामक प्राध्यापिकेला ताब्यात घेण्यात आल्यानंतर तिच्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या काही रहिवाशांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत। त्यामध्ये मनीषा हवालदाराचं पेपरफुटी प्रकरणामध्ये नाव आहे हे दुर्दैव असल्याचं त्यांच्या सोसायटीमधल्या एका रहिवाशाचं मत, प्रतिक्रिया। पेपरफुटी प्रकरणामध्ये काल सीबीआयनं पुण्यातून मनीषा हवालदार हिला अटक जी आहे ती केलेली आहे आणि सीबीआयनं पुण्यातूनच तिला अटक केलेली आहे। आपण पाहतोय की पुण्यातल्या लक्ष्मी निवास या अपार्टमेंटमध्ये 404 मध्ये मनीषा हवालदार हिचा फ्लॅट होता। काल सीबीआयची टीम जी आहे ती या सोसायटीमध्ये दाखल झालेली होती आणि मनीषा हवालदार हिला अटक केल्यानंतर सीबीआयने तिला ताब्यामध्ये घेतलेला आहे। हवालदार जी आहे ती पुण्यातल्या याच अपार्टमेंटमध्ये राहायला होती, मात्र सेठ हिरालाल सराफ प्रशालेमध्ये त्या मुख्याध्यापिका म्हणून काम करत होत्या। त्याचबरोबर एनटी असेल, त्याचबरोबर मनीषा वाघमारे, त्याचबरोबर मनीषा मांढरे यांच्या संपर्कामध्ये मनीषा हवालदार जी आहे ती होती। त्यामुळे सीबीआयनं काल याच संबंधावरून तिला अटक जी आहे ती केलेली आहे। घरामध्ये धाड टाकून काही महत्त्वाची कागदपत्र, इतर वस्तू ज्या आहेत त्या जप्त केल्याची माहिती मिळते आणि नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये मनीषा हवालदार हिला सुद्धा सीबीआयनं अटक केलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। आमच्या इथं तर त्या एकदम सरळ आणि स्ट्रेट फॉरवर्ड होत्या, तसं कधीही वाटलं नाही त्यांच्याकडनं असं काही होईल म्हणून। मग आता त्यांना सीबीआयनं अटक केली। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये देशभरातले जवळपास 20-22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलेलं होतं। या प्रकरणामध्ये त्यांचं नाव येणं, त्यांना अटक होणं ही दुर्दैवाची बाब नाही? हो आहे ना, जरूर जरूर। इतक्या मुलांचं नुकसान झालं ते सगळ्यात म्हणजे दुर्दैवीच घटना आहे ही। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये मनीषा हवालदारला अटक करण्यात आली आहे आणि मनीषा हवालदारनं असं कृत्य करणं हे निषेधार्ह असल्याचं सतीश गवळींनी म्हटलंय। मनीषा हवालदारवरती निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। विद्याप्रसारणी सभेचे सेक्रेटरी सतीश गवळींची प्रतिक्रिया। 102 वर्षाची लखलखित परंपरा असणारी गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी संस्था म्हणून या संस्थेचा पूर्ण महाराष्ट्रभर नावलौकिक आहे आणि त्या संस्थेमध्ये अशा प्रकारची एखादी शिक्षिका गुरुकृत्य करते, आम्हाला खरंच फार त्यामागून वेदना झालेल्या आहेत आणि आम्ही त्यामुळे त्याचा निषेध केलेला आहे, त्याचं आम्ही समर्थन केलेलं नाही आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई आम्ही केली।